युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सतीश ढगे सर आहेत। आपण पुन्हा एकदा सतीश ढगे सरांकडे जाऊया। सतीश ढगे सर, आपण बोलत होतो क्लस्टर हा जो प्रकार आहे, क्लस्टर प्रकारच्या मिसाईल सोडल्या जात आहेत। एका मिसाईल मधून त्याचे 80 वेगवेगळ्या ठिकाणी त्या मिसाईल्स पडत आहेत। त्याविषयी माझा प्रश्न या अनुषंगाने असा आहे की क्लस्टर प्रकारची या मिसाईल्स वापरल्या जातील हे अमेरिकेला असेल किंवा मग इस्रायलला असेल, अपेक्षित नव्हतं असं म्हणायचं का? ज्या प्रकारचं स्टेटमेंट इस्रायलकडून येत आहे की याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय, एक अनएक्सपेक्टेड गोष्ट अचानक त्यांच्या समोर आली आहे। माझ्या मते प्रथम दर्शनी तर ते अनएक्सपेक्टेड असेल, कारण त्याची पार्श्वभूमी तुम्ही अत्यंत योग्य रीतीने सांगितली होती। मागचा थोडासा कालावधी जर आपण पाहिला तर इराणवर जे आहे पाश्चिमात्य राष्ट्रांचे जबरदस्त अशा प्रकारची आर्थिक निर्बंध आहेत। त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था जी आहे मागच्या कित्येक वर्षांपासून गर्तेत त्या ठिकाणी चाललेली आहे। मागच्या काही महिन्यांतर त्यांच्या आणखी काही महिन्यांमध्ये तर आणखीन बुरे हाल त्या ठिकाणी झाले। मग अर्थव्यवस्थेचे एवढे बुरे हाल असताना इराणमध्ये जे आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी एवढा पैसा त्या ठिकाणी उपलब्ध असेल का? पहिली गोष्ट। दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांच्या ज्या आहेत खूप साऱ्या सिनियर सायंटिस्टचा खात्मा जून 2025 त्याचबरोबर मागच्या काही महिन्यांमध्ये त्याच्या अगोदरही जे आहे मोसाद त्याचबरोबर सीआयएच्या ऑपरेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येतोय। मग ही सगळी परिस्थिती असताना इराण जे आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरुद्ध जाणारा असा अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे क्लस्टर म्युनिशन तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बनवू शकतील का, याविषयी त्यांच्या मनामध्ये साशंकता असेल। पण जसं मी सांगितलं की हे जरी असलं तरी अमेरिका आणि इस्रायल यांनी आक्रमक कारवाई करण्याच्या अगोदर जे आहे संपूर्ण होमवर्क त्या ठिकाणी केला असणार। आणि बाय द वे, कुठल्याही मिलिटरी ऑपरेशनचं प्रिपरेशन करताना ऑफकोर्स जे एक्सपेक्टेड असतं ते कधी होतच नसतं, अनएक्सपेक्टेड गोष्टी होत असतात आणि म्हणूनच तिथे कंटिंजन्सी प्लॅन असतात। तर त्यांच्या कंटिंजन्सी प्लॅन मध्ये ही सुद्धा गोष्ट त्या ठिकाणी ठेवलेली असणार की अशा प्रकारचे हल्ले झाले तर त्याचा कशा प्रकारे आपण मुकाबला करायचा, आणि त्या अनुषंगाने त्यांची तयारी झाली असेल। पण म्हणजे त्यांच्या कंटिंजन्सी प्लॅन मध्ये त्यांनी हाही विचार करून ठेवला असेल की इराणकडे स्वतःची जरी केपेबिलिटी नसली तरी चायना, रशिया, नॉर्थ कोरिया यासारखी जी आहे एक प्रकारची मित्र राष्ट्र इराणच्या बाजूने त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचे बॉम्ब, अशा प्रकारचे आणखीनही शस्त्रास्त्र, लेटेस्ट ड्रोन्स त्यांना प्राप्त होऊ शकतात। आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी जे आहे इस्रायल आणि अमेरिका येणाऱ्या काळामध्ये सज्ज त्या ठिकाणी आहे। आणि अत्यंत माझ्या मते पुढच्या 24 ते 48 तासामध्ये जे आहे अमेरिका आणखीन आक्रमक होईल। ऑलरेडी इराणची एअर डिफेन्स सिस्टम, मिसाईल डिफेन्स सिस्टम मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे भेदून काढण्यामध्ये मागच्या काही तासांमध्ये अमेरिका आणि इस्रायलला यश त्या ठिकाणी आलं होतं। आता त्याचा पुढचा टप्पा वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल लॉन्चिंग, स्टोरेज आणि मिसाईल डेव्हलपमेंट सेंटर्स जे आहेत त्याला उद्ध्वस्त करणं, न्यूक्लिअर साइट्सवर त्या ठिकाणी अटॅक करणं, आणि सर्वात महत्वाचं अजूनही काही हाय व्हॅल्यू टार्गेट्स राहिले असतील राजकीय, त्याचबरोबर IRGCचे नेतृत्व जे आहेत, कमांडर्स जे आहेत, त्यांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काही दिवसांमध्ये अमेरिका आणि इस्रायल कडून केला जाईल। बर सर, या ज्या क्लस्टर प्रकारच्या मिसाईल विषयी आपण बोलतोय त्याची दृश्य आपण आता या स्क्रीनवर पाहतोय। ही दृश्य आपण पाहू शकत होतो तर ज्यावेळी लढाऊ विमान पाडण्यात आलं त्याची ही दृश्य आहेत। पुढचा प्रश्न सर असा विचारायचा आहे की ट्रम्प यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की 4 ते 5 आठवडे हे युद्ध सुरू राहू शकतं असं त्यांनी म्हटलेलं आहे। इराण यासाठी तयार आहे का सर? 4 ते 5 आठवडे जर युद्ध सुरू राहिलं तर इराणची तितकी तयारी असेल का? एक ओव्हरऑल सगळी चर्चा सुरू होती आणि आमचं सुद्धा म्हणजे बऱ्याच जणांचं असं त्या ठिकाणी मत होतं की सगळेच राजकीय दृष्ट्या, सामरिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या विचार केला तर अमेरिकेनं या युद्धामध्ये जास्त काळ गुंतणं हे डोनाल्ड ट्रम्पच्या फायद्याचं त्या ठिकाणी नाही। म्हणून काही दिवसानंतर जे आहे अमेरिका थोडासा काढता पाय त्या ठिकाणी घेईल सामरिक दृष्ट्या, आणि इस्रायलला बाकीच्या कारवाईसाठी जे आहे मुभा असेल किंवा त्याला त्या ठिकाणी सपोर्ट असेल। अजून सुद्धा मला वाटतं की ती पॉसिबिलिटी जास्त आहे। पण आता अधिकृतरित्या जर डोनाल्ड ट्रम्प असं स्टेटमेंट त्या ठिकाणी करत असेल की 4 ते 5 आठवडे जे आहे आम्ही ही कारवाई त्या ठिकाणी करणार आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत, तर नक्कीच हे महत्वाचं असं विधान आहे। पण पर्सनली मला वाटतं की 4 ते 5 आठवडे फुल फ्लेज्ड अटॅक करण्याची जी आहे अमेरिकेला गरजही पडणार नाही। पुढच्या एक 10 ते 14 दिवसामध्येच, साधारणतः पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्येच जर अशाच प्रकारची आक्रमकता इस्रायल आणि अमेरिकेनं त्या ठिकाणी दाखवली, कारण जसा मी मूळ मुद्दा त्या ठिकाणी सांगितला की पहिलं जी प्राइमिंग आहे, थोडक्यात इराणशी संबंधित जी मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे, त्यांची रेडार सिस्टम आहे, त्यांची जी एअर डिफेन्स सिस्टम आहे ती कापून काढण्यामध्ये जे आहे अमेरिकेला यश मिळालं, पहिला मुद्दा। दुसरा त्याहून महत्वाचा मुद्दा, जी टॉपची नेतृत्वाची फळी आहे, राजकीय नेतृत्वाची, त्याचबरोबर IRGCच्या कमांडरची नेतृत्वाची, आणि सर्वात महत्वाचं सर्वोच्च नेता अली खामेनी याला मारल्यामुळे कुठेतरी जे आहे तो सुद्धा ऍडव्हान्टेज अमेरिकेच्या बाजूला आहे। असं जरी असलं तरी दुसरी नेतृत्वाची फळी त्या ठिकाणी तयार होतीये। पण मग त्या अनुषंगाने नेतृत्वाच्या फळीचा किंवा एअर डिफेन्सचा अभाव म्हणा, मग या गोष्टी ज्या आहेत अमेरिकेसाठी फेवरेबल आहेत आणि येणाऱ्या काही तासांमध्ये जे आहे आणखीन खोलवर जाऊन
मध्ये ते हल्ले त्या ठिकाणी करू शकतात आणि म्हणूनच त्यांनी सरळ सरळ धमकी याच्यात दिलेली आहे की IRGCच्या कमांडर्सनी शस्त्र त्या ठिकाणी खाली ठेवावीत, आम्ही जसं म्हणतोय त्याच्यानुसार आमच्याशी चर्चा करावी आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला आमचे मिलिटरी आणि पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचे. जर असं झालं नाही, IRGCनं आणखीन आक्रमकता त्या ठिकाणी दाखवली, अशा प्रकारचे हल्ले जर ते त्या ठिकाणी करत राहिले तर तुम्हाला जे आहे मृत्यूला सामोरं जावं लागेल, अशा प्रकारची धमकी त्या ठिकाणी दिलेली आहे. तर मला नाही वाटत की 4 ते 5 आठवडे फुल फ्लेज अमेरिकेला ऍक्शन करण्याची गरज आहे. पण याचा दुसरी बाजू पण लक्षात घ्या की हे सगळं जे आहे आपण सगळ्या कॅल्क्युलेशनच्या किंवा प्रोबॅबिलिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतोय. IRGCनं काही जर महत्वाचे मोर्के टिपण्यामध्ये यश मिळवलं, IRGC मागच्या काही काळामध्ये जबरदस्त मिसाईल ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करतोय, पण इस्रायल त्याचबरोबर अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टम मजबूत असल्यामुळे यातले 90 ते 95% हल्ले जे आहेत ते निष्प्रभ होत आहेत. पण अमेरिकेला किंवा इस्रायलला जर मोठा झटका मिळाला किंवा कुठलं मोठं हाय व्हॅल्यू टार्गेट हिट करण्यामध्ये IRGCला जर त्या ठिकाणी यश मिळालं तर माझ्या मते या युद्धाची दिशा बदलू शकते. हे युद्ध आणखीन चिघळू शकतं आणि अमेरिकेला 4-5 आठवडे काय त्याच्यापेक्षा जास्त कालावधी सुद्धा राहावं लागू शकतं. तर शस्त्रास्त्रांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एकटा इराण फार काळ टिकणार नाही, पण चायनाचा कसा सपोर्ट आहे, रशियाचा कसा सपोर्ट आहे, यावर पुढची दिशा असेल. खरंय सर, आता कोणता देश कशा प्रकारे समर्थन देतोय या सगळ्याच्या अनुषंगावर, या सगळ्यावर अवलंबून असणार आहे की हे युद्ध किती काळ चालेल, त्याची दाहकता किती असेल, त्याची भीषणता किती असेल. अर्थात युद्ध हे कधीही होऊ नये हीच प्रत्येक मानवतावादी असलेल्या व्यक्तीचा भूमिका असते, त्याचा दृष्टिकोन असतो. धन्यवाद सर तुम्ही केलेल्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. एक फक्त आपण आता ज्या क्लस्टर अम्युनिशन विषयी बोलत होतो ते नेमकं काय आहे, तर या दृश्यांमध्ये माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो एक मिसाईल येते आणि त्यानंतर त्याचे असे 80 भाग होत आहेत. ते 80 भाग कुठं पडतील हे लॉन्च करणाऱ्या देशाला ठरवता येत नाही. ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सनुसार पडतात आणि त्यामुळं जिथं सर्वसामान्य राहत आहेत तिथं सुद्धा या क्लस्टर अम्युनिशनने केलेला मारा होऊ शकतो. त्यामुळं युद्धाच्या आंतरराष्ट्रीय नियमात सुद्धा हे बसत नाही. अर्थात आता याचा वापर इराणनं सुरू केलेला आहे. युद्ध होऊ नये ही प्रत्येकाची भूमिका असते, मात्र आता युद्ध सुरू झालेलं आहे. याचे परिणाम काय काय होत आहेत हे भविष्यात आपल्याला कळणार आहे.